शिवसेनेचा बाप मीच आहे. भाजप आमदार परिणय फुकेंनी हे वक्तव्य करत शिंदेच्या शिवसेनेला डिवचलंय. मुलाने काय वाईट केलं की दोष बापालाच दिला जातो असं म्हणत परिणय फुकेंनी वादग्रस्त शब्दात शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे. बरं, विशेष म्हणजे टीका करणारा नेता हा कुण्या विरोधी पक्षातला नाहीये, तर सत्तेत आपल्या सोबत असलेल्या पक्षाचा भाजपचा आमदार आहे. त्यामुळेच शिवसेनेमध्ये चांगलाच संताप निर्माण झालाय. भाजप आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून शहकटशहाचं राजकारण सुरू आहे आणि त्यातच आता परिणय फुकेंच्या वक्तव्यानंतर शिवसेनेने सुद्धा इशारा दिलाय. घडलं असं की भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर शिंदे सेनेनं भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर आरोप केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेना उमेदवार प्रकाश मालगावे यांना हरवण्याचं काम केलं. त्यांनीच काँग्रेसच्या उमेदवाराला 6 मतं देण्याचा डाव खेळला. त्यामुळे सेनेच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला असा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. शिंदे सेनेच्या आरोपांना परिणय फुकेंनी उत्तर दिलं. फुकेंनी स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर निशाणा साधला. मौका देने वाले को धोखा और धोखा देने वाले को मौका कभी नहीं देता असं म्हणत परिणय फुकेंनी थेट शिवसेनेवर हल्ला केला. ज्यांनी पक्षासाठी काम केलं अशा कार्यकर्त्यांसाठी मी अर्ध्या रात्री सुद्धा उपस्थित आहे, पण ज्यांनी मला धोका दिला त्यांना मात्र मी सोडत नाही असा इशारा सुद्धा फुकेंनी दिला होता. फुके एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी थेट शिवसेनेचा बाप काढला. भाजप आमदार परिणय फुके काय म्हणालेत ते पाहूयात. माझ्यावर अनेक लोक आरोप करतात, मी कुठल्याही आरोपाला उत्तर देत नाही. पण त्या दिवशी माझ्या चांगलं लक्षात आलं, जर एखादा मुलगा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवत असेल तर त्याचं नाही तर आईचं कौतुक केलं जातं. काही चांगलं झालं तर आईने केलं किंवा त्या मुलाने केलं असं म्हटलं जातं. पण या उलट जर काही वाईट झालं तर दोष बापाला दिला जातो. त्यामुळे मला पक्क माहिती झालंय शिवसेनेचा बाप मीच आहे. त्यामुळे माझ्यावर खापर फोडलं जात आहे. परिणय फुकेंच्या या वक्तव्यानंतर शिंदेची शिवसेना चांगलीच भडकली आहे. शिंदे सेनेच्या नेत्यांनी परिणय फुके यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. जर 12 तासात माफी मागितली नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा सुद्धा शिंदेच्या शिवसैनिकांनी दिलाय. कुणीही आमचा बाप होण्याचा प्रयत्न करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा नेत्यांना आवर घालावा, नाहीतर शिवसेनेचा बाप कोण आहे हे आम्ही दाखवून देऊ असा इशारा शिंदेच्या शिवसेनेनं दिलाय. विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी ते शिवसेनेचा बाप आहेत असा उल्लेख जो केला तो अत्यंत निंदनीय आहे. कारण शिवसेनेचा बाप हा एकच आहे आणि ते म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे आहेत. आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत आणि आता शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब हे आहे. हे आमच्या शिवसेना पक्षाचे पालक आणि बाप आहेत. कोणीही अवैध बाप बनण्याची भाषा जो वापरत आहे आणि जी भाषा त्यांनी वापरली आहे ती अत्यंत निंदनीय आहे. त्यांचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. स्वतः नागपूर जिल्ह्यातून या भंडारा जिल्ह्यात आलेलं एक पार्सल, ज्यांना लोक पार्सल 1.5 फुट्या असे शब्द वापरतात, अशा एक व्यक्ती ज्यांना सामाजिक भान नाही आहे, राजकीय भान नाही आहे, काय वक्तव्य करावं, कोणाबद्दल करावं, आपल्या माध्यमातून आम्ही परिणय फुके यांना आवाहन करतो की त्यांनी 12 तासाच्या आत जाहीरपणे माफी मागावी. अन्यथा आम्ही आपल्या शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देऊ. याच्यासाठी आज आपल्या सगळ्यांना एकूणच बँकेच्या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या वादाची चर्चा आता राज्यात सुरू आहे. मंत्री दीपक केसरकर यांनीही याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. परिणय फुकेंसारख्या लोकांना त्यांनी संयमाचा सल्ला दिलाय. एखाद्या कोणीतरी केलेल्या विधानाला ते पक्षाचं विधान म्हणून बघता कामा नये. ते माझे मित्रच आहेत, परंतु अशी विधानं करण्यापासून सर्वांनी संयम राखला पाहिजे. शेवटी युतीचं शासन आहे. लोकांच्या खूप अपेक्षा आपल्या सरकारकडून आहेत. खूप मोठ्या बहुमताने आपल्या सरकारला निवडून दिलेलं आहे.
त्याच्यामुळे लोकांची जास्तीत जास्त सेवा कशी होईल आपल्या सरकारच्या माध्यमातून याच्यावर आपण भर दिलं पाहिजे. एकूणच महायुतीत अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर असे वाद सुरू असल्याचं समोर येत आहे आणि आता तर थेट भाजप आमदारानं शिवसेनेचा बापही काढलाय. त्यामुळे ही ठिणगी महायुतीत वनवा तर पेटवणार नाही ना, अशी चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. तुम्हाला महायुतीतल्या या वादाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि पाहत रहा लोकमत.